नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या। त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा होतोय। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली। राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा काढत 4 उमेदवारांची नावेही घोषित केली आहे। मुंबईतही मनसे निवडणुकीच्या तयारीला लागली। त्यात वरळी मतदारसंघात मनसेचे नेते संदीप देशपांडे निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून देशपांडे यांचा वरळी मतदारसंघातील वावर वाढलाय। यात मनसेने विजन वरळी नावाने कार्यक्रम आयोजित केलाय। त्यात लोकांच्या समस्येवर तोडगा आणि जनसंवाद घेतला जाणार आहे। मनसेने या कार्यक्रमासाठी सर्व पक्षीयांसह स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रण दिले। त्यामुळे मनसेच्या विजन वरळी या कार्यक्रमात आदित्य ठाकरे हजेरी लावणार का हा प्रश्न निर्माण झालाय। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। जरांगेंची प्रकृती मात्र खालावली आहे। जिल्हा परिषद डॉक्टरांच्या पथकाने काल जरांगेंची दिवसभरात 3 वेळा तपासणी केली। त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं आरोग्य अधिकारी जयश्री भिसारे यांनी म्हटलंय। मात्र जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिलाय। तिसरी आघाडी ही महाविकास आघाडीची मते कमी करण्यासाठी आहे। ती सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते। केंद्रात किंवा राज्यात जे सत्तेत असतात त्यांना काही अडचणीचे विषय असतात, मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचं काम करतात। आतापर्यंतचा इतिहास तेच सांगतो। विधानसभेत खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीत आहे, परंतु महाविकास आघाडीची मते कमी करण्यासाठी या नवीन आघाड्या स्थापन केल्या जातात। त्यासाठी पैशांचा आणि पदांचा वापर केला जातोय, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळताच काँग्रेसला अच्छे दिन सुरू झाले। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढली। एवढंच नव्हे तर सोडून गेलेल्यांचीही आता काँग्रेसमध्ये घरवापसी होताना दिसते। त्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नांदेडमधील काँग्रेसचे एक बलाढ्य नेते आपल्या सुनेसह काँग्रेसमध्ये आज प्रवेश करण्याची शक्यता आहे। तसं झाल्यास भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जाईल। भाजपच नव्हे तर भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे। म्हाडाच्या वतीने लॉटरी काढण्यात येणाऱ्या 2030 घरांसाठी बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 1,29,665 अर्ज दाखल झाले। त्यापैकी 1,05,877 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली। म्हाडाने अर्ज करण्यासाठी काल दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत दिली होती। काल दुपारी ही मुदत रात्री 12 वाजेपर्यंत वाढवण्यात आली। त्यामुळे 2030 घरांसाठी दाखल अर्जासह अनामत रक्कम भरलेल्या अर्जदारांचा अंतिम आकडा आज जाहीर करण्यात येईल, अशी माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थी राज्यांत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश 31 मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार आघाडीवर आहे। त्यात महाराष्ट्रात 18.10 लाख तर उत्तर प्रदेशात 19.48 लाख लाभार्थी आहेत। देशभरात एनपीएस अंतर्गत एकूण 1,73 लाख लोकांची नोंदणी आहे। यात केंद्र सरकार, राज्य सरकार, उद्योग यांनी सुरू केलेल्या सर्व पेन्शन योजनांचे लाभार्थी, सर्व नागरिक आणि एनपीएस लाईट योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्यांचा समावेश आहे। छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरून गेल्या 6 महिन्यात 40 लाखांहून अधिक वाहनांनी सुसाट प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिली। याच रस्त्याचा एक भाग गेल्या आठवड्यात खुला करण्यात आल्याने मुंबईच्या वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली आहे। मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी लिंक पर्यंत सिग्नल मुक्त, करमुक्त वेगवान प्रवास करता येत असल्याने आणि इंधनाची बचत होत असल्याने मुंबईकर मात्र या प्रवासाला पसंती देत आहेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 लागू झाल्यानंतर राज्यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक विजेचा दर 1.5 ते 2 रुपये प्रति युनिटने स्वस्त होईल, असा दावा महावितरणचे अध्यक्ष तथा सहव्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केला। या योजनेअंतर्गत मार्च 2026 पर्यंत 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सोलार ॲग्रो लिमिटेडची स्थापना केली गेली। या योजनेसाठी आतापर्यंत 50,000 एकर सरकारी जमीन निश्चित करण्यात आली असून योजनेअंतर्गत 9,200 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे कार्यादेश जारी करण्यात आले। डिसेंबर पर्यंत 500 मेगावॅट उत्पादन सुरू होणार आहे। जालना ते
बीड मार्गावर एका बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक होऊन भीषण अपघात घडलाय। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले। त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय। अंबडपासून 10 किलोमीटरवर हा अपघात घडलाय। ते झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा न्यूज अँड